हाय फ्रेंड नमस्कार। तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। तर चला बघू शकता तुम्ही इथं मी ना मसाले भात बनवलेला आहे। मसाले भात म्हणजे आपण महाराष्ट्रीयनमध्ये खिचडी बोलतो त्याला। तर चला तुम्ही मसाला भात खिचडी काहीही बोलू शकतात। तर चला इतकी खमंग होती ना, आणि त्याच्यासोबत घेतला होता मी चिवडा खायला। म्हणजे तुम्ही बघू शकता तर मी इथं छानपैकी ना तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ ना 260 ग्रॅम तांदूळ आहेत। तर चला इथे ना एक मोठा बटाटा घेतला होता, टोमॅटो आणि तिथं लसूण घेतलेला, इतर कढीपत्ता, जिरा, मोहरी आणि कोथिंबीर। इकडं आपला मसालाही काढून घेतलेला आहे फोडणीसाठी। म्हणजे आपली जी फोडणी आहे ती व्यवस्थित बसती, करपत वगैरे काहीच नाही। तर चला इथं मिरची पावडर, थोडासा खिचडी मसाला, हळद आणि तिखट घेतलेला आहे। आणि मस्तपैकी ना थोडं मीठही टाकून घेतलेलं होतं। फोडणीला मीठ टाकून घ्यायचं, छान लागतं। तर चला इथं सर्व साहित्य आपलं काढून झालेलं आहे। तर टोमॅटो वगैरे सगळं छानपैकी, टोमॅटोचं प्रमाण तुम्ही वाढू शकता एखादा टोमॅटो, पण तेवढंच घेतलं तर खूप छान होतं। चला तर हे पूर्णपैकी आपण फोडणीला घेणार आहेत। तर चला इथं मिरची पावडर वगैरे सर्व काही तुम्ही तर बघू शकता। तर सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं हे। तर चला फोडणीलाच टाकायचं आहे। तर मी इथं ना 4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये। तर कढई ठेवली होती, हे साहित्य पूर्ण होईपर्यंत कढई बारीक, कढई थोडीशी जाड असल्या आपण नवीन पद्धतीने करणार आहे। कोणाकडे कुकर असू या नसो, पण ही पद्धत नक्की करा तुम्ही, कारण खूप छान होते ही। आणि कसं खिचडी ना याच्यामध्ये कुकरमध्ये थोडीशी गाळ होती, तर आपल्याला ना कढईमध्ये करायची आज। तर कढई पातेलं ह्यामध्ये तुम्ही वापरू शकतात। तर कढई जर नसेल तुमच्याकडे एवढी मोठी तर तुम्ही पातेल्यातही करू शकतात। तर चला आपण फोडणीचं साहित्य टाकून घेतलेलं आहे, जिरा, मोहरी, नंतर ना मी अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे। तर तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही अद्रक लसण, कारण की अद्रक लसण खूप छान होतं, म्हणून मी अद्रक लसण भरपूर टाकलेली आहे। तर तुम्ही याचं प्रमाण तुम्ही ज्यानुसार खात असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। तर चला पूर्णपैकी हे फ्राय करायला मसाले वगैरे टाकून दिलेले आहे। आणि ना फोडणीमध्ये मीठ टाकलेलं आहे मी, हळद, मीठ। तर चला हे पूर्ण साहित्य व्यवस्थित कढीपत्ता, कोथिंबीर यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि बारीक गॅस ठेवायचा। आपली फोडणी करपली नाही पाहिजे। तर चला मस्तपैकी यामध्ये तांदूळही ॲड करून घ्यायचे। तांदूळ थोडेसे यामध्ये फ्राय करून घेतले ना तर खिचडीला खूप छान टेस्ट येते आणि चवदार होती, आणि आपोआपच त्याला खूपच छान टेस्ट यायला लागती। तर चला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं, बारीक गॅसवरती करायचं। हे असं फ्राय म्हणजे ह्याला काही असं हे फ्राय झालं पाहिजे असं काही नाही आहे, कांदा लसूणसारखं। तर चला याला हलक्या हाताने नुसतं फ्राय करायचे। नंतर ना त्यामध्ये बटाटे, टोमॅटो टाकून घ्यायचा। तुमच्याकडे मटर असेल तर तुम्ही मटर पडली टाकू शकता यामध्ये। माझ्याकडे मटर नव्हता म्हणून मी मटर टाकलेलं नाही यामध्ये। तर चला मटर म्हणजे आपल्या ओटाने। तर चला ओटाने टाकली तर खूप छान होती आणखीनच ती। तर चला याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं। तर पाणी साधारण तुम्ही बघू शकता, तर आपण ना मी मोठ्या तांब्यानी ना 1.5 तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे यामध्ये, म्हणजे आपली खिचडी ना जास्त घट्ट आणि पतली पण होत नाही। तर चला मस्तपैकी हे तांदूळ शिजून जातात। तर तुम्ही बघू शकता आता शिजू लागले हे। तर याच्यावरती ना आपल्याला ह्याच्या प्रमाणात ताटाचं झाकण ठेवायचं। माझ्याकडे ताटाचं झाकण त्याप्रमाणे नव्हतं, तर मी खाण्याचं ताट ठेवलेलं आहे। तर चला ह्याला ना अर्धावटच आपल्याला ठेवायचं आहे। तर खाण्याचं ताटनं मी दाखवणं विसरूनच गेले होते, कमी गॅसवर राहू दिलेलं होतं। हे मिडियम गॅसवर राहू द्यायचं, म्हणजे जास्त कमी नाही जास्त फास्टही नाही। तर चला मस्तपैकी इतका खमंग असा वास येत होता। चटपटी तशी खिचडी बनवायसाठी तुम्ही नक्कीच ही ट्राय करा। आणि ना स्वयंपाकांचा कंटाळा आला किंवा आपण चटपट काहीतरी खाण्याचं मन झालं तर तुम्ही हे नक्की करून खा। तर चला आपली ना असा मसाला भात खिचडी काहीतरी तयार झालेला आहे। तुम्ही जे बोलायचं असेल तुम्ही ते बोलू शकता। तर खिचडी, मसाला भात तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बोलू शकता। तर चला आपली खिचडी अशी छानपैकी तयार झालेली आहे। इथं चिवडा घेतलेला आहे मी यावरती टाकायला, तोंडी लावायसाठी। तर चला अशी मस्त आपली खिचडी खमंग तयार झालेली आहे। गरमागरम खिचडी खाण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वात पहिले लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तोपर्यंत बाय।